नमस्कार. नमस्कार. दादा, आजच्या मैदानामध्ये एक सर्वात मोठी शर्यत ज्याच्याकडे प्रेक्षकांची आतुरता लागली होती अशी शर्यत बघायला मिळाली. आणि या शर्यतीमध्ये अनपेक्षित गोष्ट अपेक्षित होताना दिसली आणि एक चांगल्या प्रकारची लढत प्रेक्षकांना बघायला मिळाली. बऱ्याचशा प्रेक्षकांचं मन डायव्हर्ट झालं एक प्रकारे म्हणायला गेलं तर, कारण काहीकांना आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला. अशी लढत बघायला मिळाली. तर काय सांगाल आजच्या लढतीबद्दल, कसं काय होतं नियोजन? लढत छान झाली, दोन्ही गाड्या छान पळाल्या, पेंडिंग राहून निकाल घेतला बालेबाईने. आता कसं झालंय की मी पण आता इथे ऐकलं, राहुल समालोचक आहेत आपले राहुल भोईर यांनी जेव्हा बालेबाईबद्दल थोडेसे शब्द सांगितले त्यावेळेस मला आतुरता वाटली की नक्की बालेबाईचा कसा जीवन प्रवास घडला त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. काय सांगाल बालेबाईबद्दल, कसं काय त्याचं सुरुवात कशी झाली? बालेबाई तर आता काय सांगाल बालेबाईबद्दल, त्याची सुरुवात वगैरे, खरेदी वगैरे कशी झाली? बालेबाई नागझरीवाल्यांचा आहे आणि बालेबाई पुण्यावरून आपण खरेदी केलेला आहे. मागच्या सीझनला खरेदी केला होता बैल. मागची सीझन सुरुवात चांगली होती, मध्यंतरीचा काल थोडा करतालीचा होता आणि बैलाला पैरे भेटत नव्हते, त्यामुळं बैल थोडा बॅकफुटलाच होता. हा, म्हणजे कसं आहे की बॅकफुटला होता बैल, ते जाणून घेतलं कारण का बऱ्याचशा लोकांना बैल अजून माहित नव्हता. परंतु एक 2-4 मैदान बैलाने अशी काही शर्यती केल्या बिनजोडच्या की सर्व लोकांच्या चर्चेचा विषय आणि सर्व लोकांच्या शर्यत शौकीनांच्या तोंडावर शब्द आहे तो म्हणजे नागझरीकरांचा बालेबाई. तर काय सांगाल, मधला जो खडतर प्रवास झाला त्यानंतर इतका मोठा कमबॅक आणि बैल इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागले असतील, काय सांगाल त्याबद्दल, तुमच्या टीम बद्दल? नक्कीच टीमचा पण खूप चांगला सपोर्ट आहे आणि काकडवालचे राजा यांचे उपकार मानू तेवढे कमीच आहेत. आणि समालोचक राहुल दादा भोईर यांनी जो नाव पुकराची सुरुवात केली बालेबाई, तिथून बैल चर्चेतच आहे. आणि काकडवालचे राजावाले बोलायचं तर बैल आमचा असं टाकून दिलेलाच होता, पण काकडवालचे राजावाले विश्वास दाखवला आणि आपल्याला सांगितलं का पेऱ्याला बैल देतो तुम्हाला, तुम्ही बैल घेऊन या. आम्ही पेऱ्यासाठी बैल नेला, बैल पेऱ्याला चांगला पळाला आणि त्याच्यानंतर लगेच पिसारवेचा मैदान होता, पिसारवेच्या मैदानाला गेलो. तिथे आपल्या बैलाला आतून टाकायचा होता, पण त्यांनी काकडवालवाले आपल्याला विश्वास दाखवला आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुमचा बैल पब्लिकलाच पळेल. आणि पब्लिकला पळून बैलाने सिद्ध केलं का मी अजून पण आहे. आणि मग तिथून बैलाची सुरुवात झाली आणि आज बैल इथपर्यंत पोहोचलाय. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल, कारण आजच्या मैदानातली सर्वात मोठी शर्यतीचा मान तुम्हाला मिळालाय, तर काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? नक्कीच कोठारीचा सोन्या हा काल आमचा बैल नाही, आमच्या कुटुंबातलाच बैल आहे. आणि काका आणि पुतण्यामध्ये लढत झालेली आहे, काही एवढी मोठी नव्हती. आणि शर्यत जमाच्या आधी मी काकाच्या पोराला पण भेटलो, त्याला बोललो राहुलला की राहुल बैल आपलाच निघतो त्यात, तर ते चालेल, असं काही नाही, आपलं काही मैत्रीपूर्ण गाडी होईल. आणि गाडी मैत्रीपूर्ण झाली. हा, मैत्रीपूर्ण लढतीमध्ये विजय नंदींचा झाला, परंतु एका नंदीच्या अस्तित्वाचा विषय होता आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं की, कारण एक तुम्ही जसे बोलले की एक टाकून दिलेला बैल म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे वेगळा होता आणि आज तो सर्वसामान्यांचा किंवा बैलगाडा शर्यत क्षेत्राची ज्याला आवड आहे त्यांच्यासाठी एक तो हिरो बनलाय आणि आज त्याने सिद्ध करून दाखवलं. आणि आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की बैलामागे जो परिश्रम घेतला होता आणि बैलामागे जे कष्ट घेतले होते त्याचा आज सार्थक त्याने बैलाने करून दाखवलं. हो नक्कीच, आमचे काका पण आहेत निवृत्ती म्हात्रे, ते पण बाहेर आहेत कामाच्या निमित्ताने, पण ते पण तिकडून सारखं कॉल करतात कोणाची गाडी आहे. कोठारीचा सोन्या समजल्याबरोबर काय ते सांगायला लागले का आपली घरचीच गाडी जमते, तर असू द्या, काही नाही, होईल गाडी. आणि चर्चेचा विषय म्हटलं तर चर्चा आज 2-3 मैदानं झाली, चांगलीच चर्चा झाली बैलाची. बैल सिद्ध करून दाखवतोय का मी जो मागचा काल माझा वाईट होता तो आता मी पुन्हा एकदा दाखवलाय का मी करतोय. हा, नक्कीच दादा, परंतु जर तुमच्या ग्रुपचा आभार मानावं तेवढे कमीच आहेत, कारण अशा कसं असतं, बैल पळत असतो त्यावेळेस बैलामागे 100 लोक असतात, परंतु ज्यावेळेस बैल, तुम्ही जसे म्हटले की बैल टाकून द्यायच्या परिस्थिती होता, ज्यावेळेस बैल एकदा खडतर प्रवासात असतो, त्या खडतर प्रवासामध्ये जे आपले साथीदार असतात तेच या गुलालाचे खरे हकदार असतात. हो, या मागे मी सोमनाथ पितले आपला पोसरीचा आहे, त्याला पण श्रेय देईन या विजयाचा, कारण का त्याने पण खूप मेहनत घेतली. आपला बैल ज्या वेळेस बैल चालत होता तेव्हा नव्हता तो, पण ज्या वेळेस बैलाचा काल पडतीचा होता तिथून तो यायला लागला बैलाच्या सोबत. खरंच त्याला श्रेय देईन मी त्या बैलाच्या. आणि ही आपली टीम आहे जो बांड्या कारतूस बालेबाई ग्रुप 4-1-7 बालेबाई ग्रुप, या ग्रुपचा पूर्ण श्रेय आहे याच. हा, नक्कीच दादा. आणि जर बघायला गेलो तर कसं असतं की महादेवाचा नंदी आहे, त्याच्यावर केलेली कष्ट आणि त्याच्यावर दाखवलेली मेहनत कधी वाया जात नाही, याचं एक उत्तम उदाहरण तुमच्या बैलाकडून घ्यावं. आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला एक बघण्यासारखं आहे की कसं असतं की एकदा बैल पळायचा कमी झाला की सर्वजण त्या बैलाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा धरतात, परंतु जो बैलावर खरा प्रेम करतो आणि ज्याचा खरं बैलावर विश्वास असतो
आणि ते विश्वास जर मेहनत घेतली तर बैल अशा बालेबाईच्या रूपाने साध्य करून दाखवतो. हे आपल्याकडून नक्कीच सर्वांना बघण्यासारखं आहे. नक्कीच बैलांनी ते सिद्ध करून दाखवलंच. आणि सुट्टी मेकर आपला अर्धे दादा कुंभार कंपाडा याची पण खूप मेहनत आहे त्याची. जेव्हा जेव्हा आपला बैल मैदानात येतो त्याचा तो काम धंदा सोडून आपल्या बैलासाठी सोडायला येतो, त्याचं पण श्रेय या विजयात. आणि बैल बुरदुलच्या काल्या ड्रायव्हर म्हणजे स्वप्नील काल्या ड्रायव्हर उर्फ त्याचा पण खूप श्रेय, कारण का तो आपला बैल दिसला की बैलाच्या गाडीवर 100% असतो. आणि काल्या ड्रायव्हर आणि बालेबाई हा एक समीकरण बनलेला आहे. 100% गुलाल आहेत आजच्या गाडीवर पण तेच होते का? हो नक्कीच तेच होते. आणि पहिले सूरज बसलेला, सूरजने स्वतःने त्याला बसवला. सूरज ड्रायव्हर गोरपे तो बसलेला, पण त्याने तो उतरला आणि त्याने स्वतःने त्याला बसवला आणि त्याला सांगितलं का गाडी करतोय तू, आणि त्याने करून दाखवलं. म्हणजे एक जर बघायला गेलो तर बालेबाईवर जसा तुमचा विश्वास आहे, परंतु त्याला गुलालापर्यंत नेण्यासाठी एक आपल्या ड्रायव्हरचाही उत्तम प्रकारे सहभाग आहे. नक्की. आज काय सांगाल त्याच्याबरोबर हा नंदी पळाला, याची काय ओळख सांगाल? खरंच हा नंदी कमी व्हायचा आहे आणि कमी काळात वरती आलेला आहे. आम्ही मागे मार्शल बरोबर उसटण्याला पहिल्यांदा पळालेला, तेव्हा बघितलेला त्याला का बैल पळतोय. आणि 1-2 वेळा कॉल आलेला मला बाहेरून की इथला वासरू आहे, चांगला पळतोय. नक्कीच करू आपण पायरा, कारण का बैलाला आपल्या पण बैल लागलेलं होतं. आणि योगायोग काल जुळला आणि दादाने एक फोन केला, दादावर असं बैल आहे. तर दादाने कुठला विचार न करता एकाच सेकंदात सांगला का या घेऊन बैल आम्ही पण येतो. आणि चांगला जुळला एकदम. बैल पण आपल्या बैला थोडी सोड निघला. काय त्याचं गावाचं नाव वगैरे, मालकाचं नाव काय सांगाल? सारा संदीप पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर आहे. आदात आहे पण चांगला पळतोय. आदात मध्ये ओपनला टक्कर देतो. नक्कीच नक्कीच दादा. आणि खरं बघायला गेलं तर जसं तुम्ही बोलत होते की बैलाचा वाईट काल होता, परंतु आज आदात वासराला सोबत घेऊन त्याने एक तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि असंच काय झालंय की मुंबईचा सीझन संपण्याचा वेळ आला आणि तुमचा एक गोल्डन पिरियड चालू झालाय. आणि आज तो गोल्डन पिरियड नक्कीच जर वरुण देवाने साथ दिली तर इथून पुढेही थोडेफार मुंबईमध्ये मैदानं होतील आणि त्या मैदानामध्ये नक्कीच बालेबाई ह्याच्यापेक्षाही चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसेल. हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.